घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सारंग समोर आल्यावर मात्र अवंतिका उठून उभी राहते आणि विचारू लागते, भाऊजी तुम्ही आलात, मग सौमित्र कुठे आहे? तेव्हा सारंग म्हणतो, मला नाही माहीत, मी तर बागेत होतो. तेव्हा मात्र सगळ्यांचा खूप गोंधळ उडतो आणि त्यांच्या काही लक्षात येत नाही. इकडे मात्र सौमित्र गच्चीवर पोचतो आणि सारंगला आवाज देतो, परंतु ऐश्वर्याला समोर बघताच त्याला घाम फुटतो. इकडे मात्र आता ऐश्वर्या त्याला जाऊ देत नाही आणि त्याचा हात पकडते आणि तो सोड म्हणून तिला सांगतो, परंतु ती ऐकत नाही. दुसरीकडे मात्र आता घडलेल्या प्रकाराची शंका जानकीला आलेली असते आणि सगळा प्रकारही तिच्या लक्षात येतो. त्यावर मात्र ती म्हणते, काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आहे. सारंग भाऊजी, तुम्ही आता तयारी करा, मी जाऊन सौमित्र भाऊजींना घेऊन येते. असं म्हणून ती गच्चीच्या दिशेने जाते आणि तेवढ्यातच घाईघाई ती जिना चढू लागते, कारण आता सगळ्या गोष्टीचा अंदाज तिला आलेला असतो. इकडे मात्र ऐश्वर्या सौमित्रला सोडायलाच तयार नसते. सौमित्र तिला खूप वेळा समजून सांगतो, परंतु ती काही त्याला जाऊ देत नाही आणि त्यावर ती पुन्हा म्हणते, बघ ना आपली जोडी कशी दिसते आहे, काय गरज आहे तुला, मला खरंच तुझ्यासारखा नवरा हवा होता आणि असा नवरा मला भेटला आहे, तो एकदम डिफेक्टिव्ह पीस. असं म्हटल्यावर आता सौमित्र तिला पुन्हा समजून सांगतो, हे बघ मी तुला प्रेमात समजून सांगतो आहे, आता हे सगळं विसर आणि सारंगशी व्यवस्थित संसार कर, या घराची सून आहे तू. परंतु ती काही ऐकायला तयार नसते आणि सौमित्र तिला जोरात सोड म्हणून हात अगदी जोरात झटकून घेतो. त्यानंतर हात सुटतो आणि तेवढ्यात तिथे जानकी पोचते आणि त्याचा ऐश्वर्या माझा हात सोड हा आवाज मात्र जानकीच्या कानावर पडतो. त्यानंतर जानकी म्हणते, काय चाललं आहे इथे? तेवढ्यात सौमित्र तिला वहिनी ही असं म्हणतो. इतक्यातच जानकी त्याला थांबवते, भाऊजी तुम्ही खाली जा, अवंतिका तुमची वाट बघते आहे. असं म्हणून त्याला तिथून जायला लावते. इकडे मात्र सौमित्र तिथून निघून जातात. जानकी म्हणते, काय चाललं आहे तुझं? तू इथे काय करते आहे? कशाला बोलवलं त्यांना इथे? तर ऐश्वर्या म्हणते, मला काय माहीत, मी कशाला बोलू, मी ऑलरेडी इथे होते आणि मी काय गच्चीवर यायला सुद्धा आता मनाई आहे का? असं ती तिला सुनवते. इकडे जानकीला मात्र तिचा प्रचंड राग आलेला असतो, कारण आता ऐश्वर्या काही तिचा गुन्हा कबूल करायला नसते. त्यामुळे ती तिला बजावून सांगते, परंतु ऐश्वर्या जानकीचं काही न ऐकता तिथून निघून जाते. ती म्हणते, तुम्हाला काही प्रश्न विचारायचेच आहे तर तुमच्या सौमित्र भाऊजींना विचारा. असं म्हणून ती तिथून निघून जाते. इकडे मात्र ती गेल्यावर जानकी मनाशी विचार करते की हे तर अवघड जागीचं दुखणं झालं आहे. एकतर सारंग भाऊजी आणि अवंतिकाचा जीव मात्र आता हिने पार घेऊन सोडलेला आहे, असं ती मनाशी म्हणते. इकडे सारंग आणि ऋषिकेश ऑफिसमध्ये येतात आणि ऑफिसबद्दल बोलणं सुरू असतं. तेवढ्यात तिथे मॅनेजर येऊन सांगतो की सगळेजण ऑनलाईन आलेले आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हरकत नाही, आम्ही त्यांना आता जॉईन करतो. इकडे मात्र सारंग सुद्धा जॉईन होतो आणि त्यानंतर तोही प्रेझेंटेशन सांगायला सुरुवात करतो. ऋषिकेश म्हणतो, घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे आणि तू बिंदास बोल. दुसरीकडे आता जानकी सुमित्राला तिची औषधं देत असते आणि म्हणत असते की औषधं घ्या. तर तेव्हा सुमित्रा म्हणते, आता मला औषधांची गरज नाही ग, मी एकदम ठणठणीत बरी आहे. माझी लेक सून माझ्याजवळ आहे, आता मला कसलीच काळजी नाही. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि ती म्हणते, तुम्ही मला एक नवीन प्रकार बनवायला लावला होता ना, नवीन सून होते म्हणून, मग आता अवंतिकाला सुद्धा सांगायला हवा. तेवढ्यात मात्र सुमित्रा म्हणते, हो अगदी बरोबर आहे. जानकी एक काम कर, तू अवंतिकाला छान चहा ठेवायला लाव. चहा जमणं ही सुद्धा एक कला आहे. तर तेव्हा मात्र ती म्हणते, हो बरोबर आहे तुमचं. असं म्हणून ती तिथून निघून जाते. एवढ्यात मात्र अवंतिका सौमित्राची वाट बघत असते आणि कोण होतं गच्चीत असं विचारते. तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि ती म्हणते, मी होते, बघ आमची जोडी कशी दिसते, असं ती म्हणू लागते. त्यानंतर अवंतिका तिला सोड म्हणते, परंतु ती ऐकत नाही आणि जोरात अवंतिकाला ढकलून देते आणि हे स्वप्न मात्र सौमित्र बघताच तो जोरात झोपेतनं जागा होतो आणि तो म्हणतो की ही काही ना काही अवंतिकाच्या जीवाला नक्की धोका पोहोचवणार. तेवढ्या तिकडं फ्रीजजवळ ऐश्वर्या काम करत असते. तेवढ्यात मात्र आजी तिथे येते आणि तिला विचारते, काय करते आहे? तेव्हा ती म्हणते, आजी घाबरले मी आणि काय नाही हो, त्या अवंतिकाला जरा धडा शिकवायचा आहे, तुमचा लाडका नातू पण आला आहे ना. तेवढ्यात आजी तिला अडवते, परंतु ती म्हणते, मी तुमचं सगळं ऐकते ना, मग ह्या गोष्टीमध्ये मला काही सांगू नका. इकडे मात्र आता जानकी अवंतिकाला घेऊन येते आणि तिला सांगते की तू सगळ्यांसाठी चहा बनव. तेव्हा मात्र आजी तिला समजावत असते, अगं असं करू नको, ती आपली सख्खी आहे, तू ऐकत जा. पण ती काय ऐकत नाही आणि तेवढ्यात जानकी अवंतिकाला घेऊन येते. अवंतिकाला आणल्यावर मात्र आजीसुद्धा तिच्या मागोमाग जाते. आज काय नवीन नवीन सुनबाई किचनमध्ये
असं म्हणून तिचं कौतुक करू लागते. तेव्हा जानकी सांगते की तिला चहा बनवायचा आहे. तर अवंतिका म्हणते, "हो, जानकी वहिनीने मला सगळ्यांसाठी चहा बनवायला लावला आहे." तेव्हा आजी म्हणते, "हो, हो, छान. मस्त चहा बनव बरं का." असं म्हणून तिला ऐकवते. इकडे मात्र आता जानकी सगळ्या वस्तू तिला सांगू लागते. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, "आणि फ्रीजमध्ये दूध आहे, मी देऊ का काढून?" तर लगेचच रागातच अवंतिका म्हणते, "काही नको, मी घेईल काढून." असं म्हटल्यावर मात्र आता ऐश्वर्या म्हणते, "ठीक आहे." आणि हे सगळं जानकी बघत असते. तेव्हा मात्र आता आजी आणि सगळेजण तिथून निघून जातात आणि मात्र आता इकडे अवंतिका किचनमध्ये चहा बनवायला लागते. तेवढ्यातच सौमित्राच्या रूममध्ये पुन्हा ऐश्वर्या पोहोचते आणि ती सांगू लागते, की "तुमची बायको चहा बनवत आहे आणि मी तिला म्हटलं होतं मी दूध देते, पण ती नको नको म्हटली मला आणि मी तरी काय करणार? त्या फ्रीजला करंट बसतो बरं का." असं म्हणते आणि सौमित्राला घाबरवते. तेवढ्यात सौमित्र तिथनं पळतच अवंतिकाला वाचवण्यासाठी निघतो. इकडे मात्र अवंतिकाचा चहा तयार होतो आणि आता यामध्ये दूध घालायला हवं असं म्हणूनच ती पाठीमागे फिरते आणि दुधासाठी फ्रीज उघडते आणि फ्रीज उघडून मात्र दूध हातात घेते. तेवढ्यातच सौमित्र जोरात पळत येतो. "अवंतिका प्लीज फ्रीज उघडू नको, फ्रीजला हात लावू नको," असं तो जोरजोरात ओरडू लागतो. परंतु तोपर्यंत अवंतिकाने फ्रीजमधनं दूध काढलेलं असतं आणि आता घाबरूनच सौमित्र तिथे पोहोचतो. त्यामुळे सगळं दूध अवंतिकाच्या अंगावर सांडतं आणि तेवढ्यात घरातील सगळे तिथे पोहोचतात आणि ऐश्वर्या म्हणते, "छी, हे काय केलं आहे सगळं? आणि दूध सांडणं म्हणजे केवढा मोठा अपशकुन आहे." असं मात्र ती आता सुमित्राच्या मनामध्ये भरवते. इकडे मात्र आता सौमित्र सांगू लागतो आणि तेवढ्यातच जानकी येते आणि तो जानकीला पण अडवतो, "वहिनी, त्या फ्रीजमध्ये करंट आहे." तर तेव्हा मात्र जानकी म्हणते, "तुम्ही सगळे ठीक आहात ना?" तर त्यावर मात्र सौमित्र म्हणतो, "या ऐश्वर्याने मला सांगितलं याला करंट आहे." तर तेव्हा ती म्हणते, "मी कशाला सांगेल? मी तर उलट तुमच्या बायकोला म्हटलं होतं, मी दूध काढून देऊ का? विचारा, आजी वगैरे सगळे इथंच होते." आणि ती पलटी मारते. पुढील भागात आपण बघणार आहोत, की सौमित्र जानकीला म्हणतो, की "आम्ही इथे राहू शकणार नाही, कारण अवंतिकाच्या जीवाला धोका आहे. एक तर माझा तरी संसार वाट लागेल, नाही तर सारंगच्या तरी." तेव्हा मात्र जानकी म्हणते, "नका, असं करू नका. तिने आपल्याला कात्रीत पकडले आहे ना, आता मी बरोबर माझ्या भाषेत तिला समजावते." असं म्हणून ती ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि ऐश्वर्याचा हात खेचून तिला ओढते आणि त्यानंतर ती म्हणते, "काय चाललं आहे तुझं? हे सगळी तुझी नाटकं बंद कर." तर तेव्हा मात्र ती म्हणते, "मी काहीही बंद करणार नाही. सौमित्र माझा आहे." आणि असं म्हणून ती जोरजोरात ओरडू लागते. तेवढ्यात जानकी तिच्या कानाखाली वाजवते आणि पुढे म्हणते, की "हे तुझं बंद करायचं आणि मर्यादा आहे त्या मर्यादामध्ये राहायचं. रणदिव्यांची सून आहे, सारंग भाऊजींची बायको आहे, म्हणून आत्ता एकच थोबाड फोडलं आहे. परत जर पुन्हा मर्यादा ओलांडलीस ना, तर दुसरं थोबाडसुद्धा फोडून टाकेल." असं म्हणून मात्र आता तिला खूपच ती बोलते. इकडे मात्र आता ऐश्वर्या घाबरून जाते. मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.